विद्यार्थी मित्रो, आपण मागील तासाला IC 555ची पिन डायग्रॅम आणि अंतर्गत रचना पाहिलेली आहे. आजच्या या तासाला आपल्याला IC 555चे उपयोग पाहावयाचे आहेत. त्यातले दोन उपयोग किंवा मल्टी ऑपरेटर सर्किट आणि स्क्वेअर वेव्ह जनरेटर सर्किट याची माहिती आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. तर सर्वप्रथम अस्टेबल मल्टी ऑपरेटर. अस्टेबल याचा अर्थ काय? अस्थायी. अस्थायी म्हणजे काय? फ्री रनिंग. फ्री रनिंग म्हणजे काय? तर आउटपुट स्थिर नसणे. हे जे आउटपुट तुम्हाला मिळणार आहे हे आउटपुट सतत ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ होत राहील. याचा कालावधी हा कशाच्या सहाय्याने ठरवला जातो? तर या दोन रेझिस्टन्स आणि या कॅपॅसिटरच्या सहाय्याने ठरवला जातो. ऑन टाईम काय असेल, ऑफ टाईम काय असेल, ह्या रेझिस्टन्सच्या किमतीवरून ठरवला जातो. तर आता या ठिकाणी तुम्हाला अस्टेबल सर्किट डायग्राम परीक्षेमध्ये ही काढावी लागणार आहे. परंतु समजण्यासाठी मी या ठिकाणी एक वेगळी सर्किट डायग्राम म्हणजे अंतर्गत रचनेसह सर्किट डायग्राम काढलेली आहे. हा जो चौकोन दाखवला आहे त्या चौकोनामध्ये IC 555 आहे. 4 आणि 8ला सप्लाय दिलेला आहे. 15 व्होल्ट, 12 व्होल्ट, 9 व्होल्ट जो काय तुम्ही द्याल त्याच्या 2/3 VCC कंपॅरेटर C1च्या निगेटिव्ह टोकाला मिळणार आहे किंवा अप्पर कंपॅरेटर ज्याला म्हणतो किंवा ज्याला थ्रेशोल्ड कंपॅरेटर असंही म्हणतात. दुसरा कंपॅरेटर ट्रिगर कंपॅरेटर, लोअर कंपॅरेटर किंवा कंपॅरेटर C2 कुठलाही शब्द तुम्ही वापरा. त्याला पॉझिटिव्हला 1/3 VCC हे दोन संदर्भित व्होल्टेज ह्या 3 रेझिस्टन्समुळे मिळते. हे तुम्हाला मी कालच्या पिरियडला दाखवलेलं आहे. आता याचे दुसरे जे दोन इनपुट आहेत ते बाहेर काढलेले आहेत. पहिल्या कंपॅरेटरला अप्पर कंपॅरेटर म्हणूया किंवा थ्रेशोल्ड कंपॅरेटर म्हणूया. त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल पिन नंबर 6 मधून बाहेर आलेलं आहे. जे पिन नंबर 6 मधून या ठिकाणी काय आहे? बाहेर आलेलं आहे. तर या ठिकाणी पिन नंबर 6 आणि दुसऱ्या कंपॅरेटरचं निगेटिव्ह टर्मिनल जे पिन नंबर 2 मधून बाहेर आलेलं आहे हे पिन नंबर 2. तर पिन नंबर 6 आणि पिन नंबर 2 हे एकाच ठिकाणी जोडलेले आहेत. म्हणजे कॅपॅसिटरच्या आणि रेझिस्टर R2च्या मधल्या पॉईंटला जोडलेले आहे. हे का जोडलेत या ठिकाणी? तर या ठिकाणी जोडण्याचं कारण आपल्याला कॅपॅसिटर हा एकमेव घटक असा आहे की त्याच्या भोवतीचं व्होल्टेज हे सतत वेगळं असतं. टाईम कॉन्स्टंटनुसार वेगवेगळं असतं. चार्जिंग होताना आणि डिस्चार्जिंग होताना आपल्याला दोन संदर्भित व्होल्टेज फिक्स केलेले आहेत आपण, 2/3 VCC आणि 1/3 VCC. म्हणजेच काय? तर या कॅपॅसिटरचं व्होल्टेज जेव्हा 2/3 VCC किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाईल तेव्हा हा अप्पर कंपॅरेटर आपली अवस्था बदलणार आहे आणि जेव्हा या कॅपॅसिटरचं व्होल्टेज 1/3 VCC किंवा त्यापेक्षा कमी होणार आहे तेव्हा हा कंपॅरेटर आपली अवस्था बदलणार आहे. तर अशा या कंपॅरेटरच्या ऑन ऑफवरून पुढं फ्लिपफ्लॉप सेट आणि रिसेट केला जातो. जेव्हा अप्पर कंपॅरेटर ऑन होतो तेव्हा फ्लिपफ्लॉप रिसेट होतो. लोअर कंपॅरेटर ऑन होतो तेव्हा फ्लिपफ्लॉप सेट होतो. आता फ्लिपफ्लॉप सेट होतो म्हणजे Q0 मिळतं, पण Q बार काय मिळतो? 1 मिळत असतो. Q बार 1 मिळाला त्यावेळी डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टरच्या बेसला सप्लाय मिळतो. बेसला सप्लाय मिळाल्याबरोबर हा ट्रान्झिस्टर ऑन होतो. ट्रान्झिस्टर ऑन झाला की या ठिकाणी जो ह्याचा कलेक्टर आहे तो कुठं जोडलेला आहे? पहा, इथं जोडलेला आहे. म्हणजेच VCC कडून येणारा सप्लाय या ठिकाणी ग्राउंड झाला. म्हणजे हा पॉईंट जर ग्राउंड झाला तर आता याच्या पुढं कॅपॅसिटर चार्ज होणार नाही. कॅपॅसिटर काय व्हायला सुरुवात होईल? डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल. आणि डिस्चार्ज होताना मध्ये रेझिस्टन्स R2 आहे. कॅपॅसिटरचं व्होल्टेज रेझिस्टन्स R2 मधून या ट्रान्झिस्टरमधून ग्राउंड व्हायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीनं या क्यूबारवरून आपल्याला कॅपॅसिटर डिस्चार्ज करता येतो, क्यूबारच्या आउटपुटवरून. आणि जेव्हा हे 0 असतं तेव्हा ट्रान्झिस्टर ऑफ आहे. ट्रान्झिस्टर ऑफ आहे म्हणजे कलेक्टर एमिटर ओपन आहे, म्हणजे हा पॉईंट ओपन आहे. मग आता यानंतर काय होईल? कॅपॅसिटर सरळ चार्ज व्हायला सुरुवात होईल. चार्ज होत जाताना कॅपॅसिटर जेव्हा 2/3 VCC पर्यंत चार्ज होतो तेव्हा अप्पर कंपॅरेटरचे दोन्ही इनपुट सारखे होतात, त्यामुळे तो ऑन होतो. हा ऑन झाला की फ्लिपफ्लॉप रिसेट होतो. फ्लिपफ्लॉप रिसेट झाला की Q0 Q बार 1 मुळे ट्रान्झिस्टर ऑन झाला. ट्रान्झिस्टर ऑन झाला की हा पॉईंट ग्राउंड झाला. यानंतर कॅपॅसिटर 2/3 VCCच्या पुढं काय होतो? डिस्चार्ज व्हायला सुरुवात होतो. म्हणजे चार्ज नव्हता तो आता डिस्चार्ज व्हायला सुरुवात होतो. आणि डिस्चार्ज होत असताना मार्गात R2 असल्यामुळे तो हळूहळू डिस्चार्ज होतो. त्याचं व्होल्टेज हळूहळू कमी होत येतं आणि जेव्हा त्याचं व्होल्टेज 1/3 VCC इतकं येईल ते कुठं जाणार आहे?
पिन नंबर 2ला जाणार आहे, कारण पिन नंबर 2 आणि 6 एकाच ठिकाणी जोडलेले आहेत. त्यामुळं काय होईल, पिन नंबर 2ला जाईल, त्यावेळी लोअर कंपॅरेटर ऑन होईल. लोअर कंपॅरेटर ऑन झाला की फ्लिपफ्लॉप सेट होईल. फ्लिपफ्लॉप सेट झाला की क्यू काय मिळणार आहे तुम्हाला, 1 मिळणार आहे, पण त्यावेळी क्यू बार काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. क्यू बार 0 मिळाला की ट्रान्झिस्टर ऑफ झाला. ट्रान्झिस्टर ऑफ झाला आणि ट्रान्झिस्टर ऑफ झाल्यामुळे हा जो ग्राउंड पॉईंट झालेला होता तो निघून गेला, कारण आता ट्रान्झिस्टर कलेक्टर एमिटर ओपन झाले आणि ओपन झाल्यामुळं हा पॉईंट निघाला. मग आता यानंतर कॅपॅसिटर पुन्हा R1 R2 मधून चार्ज व्हायला सुरुवात होईल आणि चार्ज होत असताना काय होईल, जेव्हा त्याचं व्होल्टेज पुन्हा 2/3 VCC जाईल तेव्हा ते इथं जाणार आहे अप्पर कंपॅरेटरला, त्यामुळे हा ऑन होणार आहे. अशा रीतीने याचं आउटपुट सतत काय होत जाणार आहे, ऑन ऑफ होत जाणार आहे आणि त्यामुळं आपल्याला आउटपुटला काय मिळते, स्क्वेअर वेव्ह मिळते. परंतु प्रत्यक्षात ही स्क्वेअर वेव्ह नसते. याच्यामध्ये ऑन टाईम जास्त आहे आणि ऑफ टाईम कमी आहे, हे मी तुम्हाला स्टिम्युलेशनमध्ये दाखवणार आहे. तर आता या ठिकाणी याचा जो टाईम पिरियड आहे तो कसा काढला जातो, त्या टाईम पिरियडसाठी काय सूत्र आहे, तर टाईम पिरियड काढण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे किंवा हे सूत्र आहे त्याचं, ऑन टाईम किंवा हाय व्होल्टेज टाईम, हाय टाईम 0.693 RA प्लस RB इंटू सी, किंवा याला चार्जिंग टाईम असं म्हणतात TC, आणि TL किंवा लो टाईम किंवा TD कुठलाही शब्द वापरला जातो, तो आहे 0.693 RB इंटू सी. आणि टोटल टाईम म्हणजे टी काय असतो, तर ह्या दोघांची बेरीज असते, TH प्लस TL. ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे, तर 0.693. RA RB दोन्हीकडे आहे म्हणून या ठिकाणी टॉईस RB घेतलं इंटू सी. आणि फ्रिक्वेन्सी काढताना 1/T म्हणजे हा टाईम पिरियड जो मिळेल त्याला 1/T, कारण फ्रिक्वेन्सी आणि टाईम व्यस्त प्रमाणात असतं. त्यामुळं काय होईल, ह्याचं सूत्र 1.44 भागिले RA प्लस टॉईस RB इंटू सी असं येईल. त्याचबरोबर ड्युटी सायकल काढण्याचं सूत्र काय, ऑन टाईम भागिले ऑन टाईम प्लस ऑफ टाईम, आणि पर्सेंटेजमध्ये काढायचे असेल तर गुणिले 100. याप्रमाणे आपण ड्युटी सायकल पण काढू शकतो. तर आता या ठिकाणी आपण ज्या काही व्हॅल्यू घेतल्यात, उदाहरणादाखल मी या रेझिस्टन्सची किंमत, आपण बाहेरून जे जोडणार आहे कॉम्पोनंट R1 R2 आणि C, हे तीनच कॉम्पोनंट टाईम ठरवण्यासाठी वापरलेले असतात. आणि या ठिकाणी R1ची किंमत मी घेतलेली आहे 1K, R2ची किंमत घेतलेली आहे 1K आणि कॅपॅसिटर C घेतलेला आहे 10 मायक्रोफॅरेड. अशा या कॉम्पोनंट जर जोडले तर TH काय येणार आहे पहा, 0.693 1K अधिक 1K किती येणार, 2K येणार, गुणिले 10 मायक्रोफॅरेड. 0.693 गुणिले 2, ह्या केच्या ऐवजी काय लिहिलं मी, 1000 लिहिलं, केच्या ऐवजी 1000 लिहिलं. हे के च्या ऐवजी केची किंमत किती असते, 1000 असते. त्याच्यानंतर हा 10 आणि मायक्रोफॅरेड, मायक्रोच्या ऐवजी 10⁻⁻6. आता 0.693 असंच घेतलं, गुणिले 2 गुणिले 1000 गुणिले 10. आता हे 10⁻⁻6 काय झालं, भागिले गेलं का भागाकारात गेलं, आणि 10⁻⁻6 म्हणजे काय, तर 1च्या पुढं 6 शून्य खाली गेल्यामुळं ते मायनस निघून गेलं, प्लस झालं. आता यातले हे 4 शून्य कट झाले, हे 4 शून्य कट झाले, इथं 3 आणि इथं 1, हे 4 शून्य कट झाले. राहिलं काय पहा, 0.693 गुणिले 2 भागिले 100. तर हा जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला टाईम पिरियड मिळतो 13.86 मिलीसेकंद. 13.86 मिलीसेकंद हा झाला TH. आता TL काय मिळेल, या सूत्रानुसार 0.693 RB इंटू सी. आता इथं काय झालं, 0.693 गुणिले RB काय 1K, RBची किंमत किती आहे 1K, आणि कॅपॅसिटर 10 मायक्रोफॅरेड. 0.693 गुणिले 1, या ठिकाणी केच्या ऐवजी काय लिहिलं 1000, 10ला 10 आणि मायक्रोफॅरेडच्या ऐवजी 10⁻⁻6. आता हे 10⁻⁻6 पुन्हा खाली गेलं, इथं काय झालं, हे 4 शून्य कट झाले, तसेच इथले 3 आणि इथले 1 कट झालं. राहिलं काय, 0.693 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 0.693च, याचा गुणाकार तेवढाच येणार आहे, भागिले 100 बरोबर काय येईल, 6.93 मिलीसेकंद. आता हा झाला टोटल टाईम. जर काढायचा असेल तर ह्याची आणि ह्याची बेरीज जर केली आपण, TH प्लस TL, तर 13.86 आणि 6.93, टोटल टाईम तुम्हाला मिळाला 20.79 मिलीसेकंद. तर आता ह्या 20.79 मिलीसेकंद टाईम पिरियडवरून फ्रिक्वेन्सी कशी काढली जाते, तर फ्रिक्वेन्सी काढताना F बरोबर 1/, काय आहे, T सूत्र आहे, F बरोबर 1/T.
एक छेद टाईम पिरियड किती आलेला आहे टोटल तुमचा, हा एवढा आलेला आहे 20.79 मायक्रोसेकंद मिलीसेकंद सॉरी. एक छेद टी. आता हे मिली म्हणजे काय, तर 10⁻³ म्हणजेच काय होईल, हे 10⁻³ वर जाईल, ते 1000 भागिले 20.79, 1 × 1000 भागिले 20.79 हे जर काढलं तर फ्रिक्वेन्सी मला मिळाली 48.10 हर्ट्स. ही झाली थेरॉटिकल फ्रिक्वेन्सी. आता त्यानंतर ड्युटी सायकल. ड्युटी सायकल काढायची असेल तर कशी काढणार, ड्युटी सायकल काढण्यासाठी ड्युटी सायकलचं सूत्र पहा. पर्सेंटेज ड्युटी सायकल दिलेले आहे या ठिकाणी. पर्सेंटेज ड्युटी सायकल म्हणजे शेकडा. टी एच म्हणजे काय, तर ऑन टाईम आणि भागिले ऑन टाईम अधिक ऑफ टाईम. 13.86 आपला ऑन टाईम आला आहे किंवा टी एच आला आहे, आणि त्याला भागिले 13.86 अधिक 6.93 म्हणजेच 13.86 भागिले 20.79 गुणिले 100 हे जर केलं तर 66.66% ड्युटी सायकल येते. याचा अर्थ 50% ड्युटी सायकल नाही आहे, म्हणजे ही स्क्वेअर वेव्ह निश्चित नाही. आता ह्याचं जर रूपांतर, अगोदर हे प्रॅक्टिकल दाखवून घेतो तुम्हाला मी, मग पुन्हा आपण पुढे जाऊया. आता हे पहा, हे प्रॅक्टिकलमध्ये 15 व्होल्ट सप्लाय दिला आहे. जे आपण तिथं R1 R2 आणि C घेतलं होतं 1K आणि 10 मायक्रोफॅरेड. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशनला कॅपॅसिटर RA 1K घेतला आहे, R2 1K घेतला आहे आणि कॅपॅसिटर 10 मायक्रोफॅरेड घेतला आहे. तर अशा रीतीनं त्या कंपोनंटचा टाईम पिरियड काय आलेला आहे तो तिथं सूत्रानं मी तुम्हाला दाखवला. फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे, तर फ्रिक्वेन्सी तुम्हाला काढून दाखवलेली आहे 48 पॉईंट काहीतरी समथिंग आलेली आहे, 48.10 हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी आलेली आहे. तर आता हीच फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं मिळते का ते पाहायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी ते सर्किट IC 555 आहे, 4 8 सप्लायला जोडलेला आहे. एक रेझिस्टन्स R1 R2 आणि C सिरीजमध्ये जोडलेले आहेत. 6 आणि 2 म्हणजे थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं एक इनपुट आणि ट्रिगर कंपॅरेटरचं एक इनपुट दोन्ही या ठिकाणी जोडलेले आहेत. म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज जसजसं व्हेरी होईल ते या कंपॅरेटरला जाईल दोन्ही, आणि त्यावेळी जेव्हा 2/3 VCC येईल तेव्हा थ्रेशोल्ड कंपॅरेटर ऑन होईल, जेव्हा 1/3 VCC येईल तेव्हा ट्रिगर कंपॅरेटर ऑन होईल. अशा पद्धतीनं थ्रेशोल्ड कंपॅरेटर आणि ट्रिगर कंपॅरेटर ऑन होऊन फ्लिपफ्लॉपला सेट आणि रिसेट टोकाला इनपुट जाईल, आणि त्यामुळं आपल्याला आउटपुट काय होईल, चेंज होऊन मिळेल, सतत बदलतं मिळेल. हे बदलतं मिळते का, हा आउटपुटला जोडलेला जो LED आहे तो काय होतोय, ऑन ऑफ होतोय, फ्लॅश होतोय. म्हणजेच काय, आउटपुट स्टेबल नाही आहे. आता आउटपुट मी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर वेव्ह मिळते, परंतु प्रत्यक्षामध्ये ही स्क्वेअर वेव्ह आहे का, तर प्रत्यक्षामध्ये ही स्क्वेअर वेव्ह नाही आहे. हे पहा, ऑफ टाईम कमी आहे आणि ऑन टाईम जास्त आहे, म्हणजे TH जास्त आहे आणि TL काय कमी आहे. याच्या दुप्पट दोन्ही आहे. इथं आपण कॅल्क्युलेशनमध्ये पाहिलेलं आहे, हा किती आलेला आहे 13.86 आणि 6.93, म्हणजे ह्याच्या दुप्पट हा आलेला आहे. कारण काय, तर कॅपॅसिटर चार्ज होताना दोन्ही रेझिस्टन्समधून चार्ज होतो, म्हणजे 2K रेझिस्टन्स मिळाला, हा 1K ना हा 1K, आणि डिस्चार्ज होताना मात्र फक्त R2 मधून डिस्चार्ज होतोय. कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना R2 हा पॉईंटमधून या ट्रान्झिस्टरमधून तो डिस्चार्ज होतो, त्यावेळी R1चा काही संबंध राहत नाही. चार्जिंग होताना पुन्हा R1 R2 आणि C असा होत असतो. आता याची जी फ्रिक्वेन्सी मी तुम्हाला थेरॉटिकल काढलेली दाखवली ती 48 आलेली आहे. आता इथं किती मिळते ती मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी फ्रिक्वेन्सी काउंटर आहे आपल्याकडं. या फ्रिक्वेन्सी काउंटरला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला फ्रिक्वेन्सी पाहायला मिळेल. किती आहे फ्रिक्वेन्सी, 48.024 एवढी फ्रिक्वेन्सी या ठिकाणी मिळालेली आहे. याचा टाईम पिरियड जर काढायचा असेल तर 20.823. दोघांची बेरीज जर आपण केली तर आपली किती आलेली होती, 20.79 मिलीसेकंद आलेली होती. इथं याची किती आलेली आहे, 20.823 मिलीसेकंद. म्हणजे प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली थोडासा फरक, किंचित अगदी फरक आहे. फ्रिक्वेन्सी बरोबर आहे 48.024. राईज आणि फॉल म्हणजे दोन्ही टाईम तुम्हाला पाहायचे असतील तर दोन्ही
पल्सेस या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. 13.86 हा ऑन टाईम झाला आणि 6.95 हा ऑफ टाईम झाला. तर अशा पद्धतीनं ऑन टाईम ऑफ टाईम पाहायला मिळतो, फ्रिक्वेन्सी पाहायला मिळते, पिरियड टोटल पाहायला मिळतो. टोटल टाईम पिरियड किती आहे? 20.82. टी सी प्लस टी एल 20.82 प्रॅक्टिकली आलेला आहे. आणि थेरॉटिकली किती आहे पहा, थेरॉटिकली तुमचा टाईम आलेला आहे 20.79. म्हणजेच किती? 0.0382 म्हणजे अगदी क्वचित वाढलेला आहे प्रॅक्टिकली. कारण काय, R1 आणि R2 आणि C ह्याच्या व्हॅल्यू हा आपण जरी इथं 1K आणि घेतल्या हे झालं थेरॉटिकली, पण प्रत्यक्षामध्ये इथं रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटरची किंमत थोडीशी बदलू शकते किंवा बदललेली असते. त्यामुळं हा किंचित बदल आहे आणि तो बदल ग्राह्य आहे. फार मोठा बदल नाही आहे. 48.024 प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली 48.10 म्हणजे 48 तर आलेलं आहेच. तर या पद्धतीनं आपण काय करतो, फ्रिक्वेन्सी काढत असतो. तर ह्याच्यासाठी प्रॅक्टिकल करताना तुम्हाला 4-5 रीडिंग घ्याव्या लागतात. 4-5 रीडिंग घेताना काय करणार तुम्ही, आता या ठिकाणी समजा मी R1 R2 आणि C ह्याच्या किमती पहिल्यांदा 1K आणि 10 घेतलं. नंतर मी काय करणार, याची किंमत बदलणार. 1च्या ऐवजी आपल्याला कॅल्क्युलेशनला सोप्या जातील अशा 10च्या पटीतच घ्या. म्हणजे काय होईल, शून्याला शून्य कापायला सोपे जातील. 10K 10K आणि 10 मायक्रोफॅरेड. आता यावेळेस कॅपॅसिटर बदललाच नाही. आता काय होते पहा, आता फ्रिक्वेन्सी कमी होणार का वाढणार? टाईम काय झालाय पहा, टाईम वाढलाय ना, ऑन टाईम वाढलाय, ऑफ टाईम पण वाढलाय त्या प्रमाणात. कारण आपण रेझिस्टन्स वाढवला म्हणजे कॅपॅसिटर भोवती व्होल्टेज येण्यासाठी काय होणार, वेळ लागणार. इथं कॅपॅसिटर भोवती व्होल्टेज येण्यासाठी तेवढा वेळ लागणार. जेव्हा 2/3 VCC येईल तेव्हा ऑफ होणार, जेव्हा 1/3 VCC येईल तेव्हा ऑन होणार. आता फ्रिक्वेन्सी किती आहे पहा, खूप कमी सिग्नलची फ्रिक्वेन्सी येत नाही, कारण फ्रिक्वेन्सी खूप कमी झाली आता. ठीक आहे, आपल्याला याच्यावरून समजते ऑन ऑफ होते म्हणजे टाईम पिरियड वाढतोय. आता मी फ्रिक्वेन्सी तुम्हाला वाढवून दाखवतो. 1K आणि कॅपॅसिटर 1 मायक्रोफॅरेड. मगाशी 10 होता, आता काय केलं, 1 मायक्रोफॅरेड केला. आता बघा किती फास्ट व्हायला लागले हे. ही स्क्वेअर वेव्ह फास्ट झाली, म्हणजे पूर्वी लांब अंतरावर येत होतं, आता याला पाहायला करता येत असेल तर या ठिकाणी स्केल तुम्ही चेंज करू शकता. 10च्या ऐवजी 5 केलं, आणखीन वाढवलं, 1 केलं, तरी पण हा ऑन टाईम जास्त आहे, ऑफ टाईम कमी आहे. आता प्रत्यक्षात फ्रिक्वेन्सी किती आहे, तर प्रत्यक्षात फ्रिक्वेन्सी हा पोझिशन आली तुमची फ्रिक्वेन्सी 474.523 हर्ट्स. म्हणजे फ्रिक्वेन्सी मगाशी 48 होती, आता किती झाली, 474.523 हर्ट्स आली. ही झाली प्रॅक्टिकल फ्रिक्वेन्सी. या पद्धतीनं तुम्ही फ्रिक्वेन्सी थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल काढू शकता. आता प्रॅक्टिकल काढताना फ्रिक्वेन्सी मीटर असेलच असं नाही आहे, परंतु आपण थेरॉटिकलच्या जवळपास प्रॅक्टिकल फ्रिक्वेन्सी असते हे आपल्याला यावरून समजलेलं आहे. तर अशा रीतीनं तुम्ही 5 रीडिंग कुठल्याही रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटर आणि सी घ्यायच्या आणि या सूत्रामध्ये ते टाकून तुम्ही 5 रीडिंग कॅल्क्युलेट करून एक निरीक्षण तक्ता तयार करून ठेवायचा. थेरॉटिकल टाईम काय येतोय ते प्रत्येक वेळेस काढून ठेवायचं. TH किती येतोय, TL किती येतोय, टोटल टाईम किती येतोय, फ्रिक्वेन्सी किती येते आणि ड्युटी सायकल किती येते. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला काढायच्या, TH, TL, फ्रिक्वेन्सी आणि ड्युटी सायकल. हे कशावर अवलंबून आहेत, तर फक्त या 3 गोष्टीवर अवलंबून आहेत, R1 R2 आणि C. R1 R2 आणि C या 3 गोष्टीवर तुमचा हे होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण अस्टेबलचं आउटपुट आपल्याला कसं मिळतं हे दाखवलं. आता ह्याचं जर रूपांतर तुम्हाला मी प्रॅक्टिकलमध्ये दाखवलेलं आहे की ही जी काय स्क्वेअर वेव्ह आहे ही स्क्वेअर वेव्ह नाही,
तर आपल्याला स्क्वेअर म्हणजे काय, ऑन टाईम आणि ऑफ टाईम जर इक्वल करायचं असेल तर आपल्याला या अस्टेबलमध्ये थोडासा बदल करावा लागतो, ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर वेव्ह जनरेटर. काय बदल करावा लागतो, तर या ठिकाणी चार्जिंगच्या वेळेस 2 रेझिस्टर आहेत आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस 1 रेझिस्टर आहे. त्यामुळं काही जरी याच्यात तुम्ही केलं तरी रेझिस्टन्स इक्वल होणार नाहीत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे दोन्ही रेझिस्टन्स इक्वल कसे होतील, चार्जिंगच्या वेळेस पण तोच रेझिस्टन्स राहील आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस पण तोच रेझिस्टन्स राहील, यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर याच्यामध्ये हा पण अस्टेबलच आहे पा, आर ए आर बी सी. काय केलेलं आहे, या आर बीच्या ॲक्रॉस फक्त एक डायोड जोडलेला आहे. आर बीच्या ॲक्रॉस एक डायोड जोडला म्हणजे काय होईल, तर कॅपॅसिटर चार्ज होताना या रेझिस्टन्स आर एमधून आला. डायोडचा रेझिस्टन्स काय होतो, फॉरवर्ड बायसमध्ये खूप कमी असतो, त्यामुळं ह्या डायोडच्या ॲनोड ते कॅथोड प्रवाह वाहतो आणि कॅपॅसिटर या मार्गाने चार्ज होतो. चार्जिंगचा मार्ग असा दाखवला. त्यावेळी आर बी काही काम करत नाही. पण आता जेव्हा डिस्चार्जिंग करत असतो त्यावेळेस हा कॅपॅसिटर आणि या रेझिस्टन्समधून आय सीच्या पिन नंबर 7मधून डिस्चार्जिंग ट्रान्झिस्टरमधून तो ग्राउंडकडे जात असतो. म्हणजेच आर ए आणि आर बी जेव्हा तुम्ही सारख्या ठेवाल, एकाच किमतीचे ठेवाल, त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, परफेक्ट स्क्वेअर वेव्ह मिळणार आहे. म्हणजे ऑन टाईम हा टाईम आणि हा जो टाईम आहे, हा टाईम आणि हा टाईम, हा आहे टी सी आणि हा आहे टी डी. या पद्धतीने हे दोन्ही टाईम सारखे मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी ही सोय केली. हा डायोड वापरला आणि या डायोडच्या वापरण्यामुळं खरंच आपल्याला स्क्वेअर वेव्ह मिळते का, हे स्टिम्युलेशनमध्ये आपण पाहूया. हे पहा, अगदी तेच सर्किट घेतलेलं आहे, बाकी कुठलाही चेंज केलेला नाही. एक डायोड या ठिकाणी जोडलेला आहे, 4148 डायोड आहे तो. हा डायोड जर या ठिकाणी जोडला तर काय होतं, आपल्याला आउटपुटला स्क्वेअर वेव्ह मिळते. हा ऑन ऑफ व्हायला लागला आहे म्हणजे स्टेबलच आहे. पण आता इथं जर पाहिलं तुम्ही तर हा टाईम आणि हा टाईम कसा आहे, इक्वल आहे. पहा, हे पहा, इथून सुरुवात झाली इथंपर्यंत आला, पुन्हा इथून सुरुवात झाली इथंपर्यंत. हे जर पाहिलं तुम्ही निरीक्षण मोजलं तर इक्वल मिळेल. तर अशा रीतीने जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही याच्यावर पाहू शकता. हा किती आहे पिरियड, टोटल पिरियड 14.60 झाला आणि 7.65 आणि 6.95. म्हणजे हे सुद्धा अगदी थोडासा याच्यामध्ये चेंज आहे. का चेंज आहे, तर हा रेझिस्टन्स आणि याचा डायोडचा रेझिस्टन्स हे दोन्ही कसे आले, पॅरलेलमध्ये आले. म्हणजे काही ना काहीतरी, जरी नाही म्हटलं रेझिस्टन्स, तरी दोन्ही समांतरमध्ये त्याचं काहीतरी रेझिस्टन्स क्रिएट होतो. कमी भले कमी असला तरी चार्जिंगच्या वेळेस 1K प्लस हा रेझिस्टन्स या दोघाचा आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस फक्त 1K. मग याला जर तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर वेव्ह बनवायची असेल तर पुन्हा हा काय करावा लागेल, तुम्हाला थोडासा चेंज करावा लागेल. याची व्हॅल्यू थेरॉटिकल काढत बसावी लागेल आणि तुम्हाला काय होईल, परफेक्ट स्क्वेअर वेव्ह मिळवता येईल. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये एवढं सफिशियंट आहे की दोन्ही डायोडचा रेझिस्टन्स फार कमी असतो आणि त्यामुळे आपण तो ग्राह्य धरलेला नाही या ठिकाणी आणि हा रेझिस्टन्स इक्वल ठेवून आपण स्क्वेअर वेव्ह मिळवू शकतो असं दाखवलेलं आहे. 50% ड्युटी सायकल मिळते असं दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती मिळते, 68 पॉईंट. बघा 1K आणि 10 मायक्रोफॅरेड आहे. मग अशी 48 मिळाली होती, आता 68 मिळाली. का, तर या ठिकाणी टी सी काय झाला, चेंज झाला. चार्जिंग टाईम काय झाला, चेंज झाला. कारण काय, हा रेझिस्टन्स आपण ग्राह्य धरलेला नाही, फक्त R1 आणि सी हेच घेतलेलं आहे. म्हणजे दोन्ही इक्वल धरलेले आहेत. अशा रीतीनं आपण काय करू शकतो, स्क्वेअर वेव्ह आउटपुटला मिळवू शकतो. 14.606 मिली सेकंद हा प्रॅक्टिकल टाईम पिरियड मिळालेला आहे. तर अशा रीतीनं आपण स्क्वेअर वेव्ह जनरेटर आणि अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.